तुम्ही घरी बनवलेलं हे पाणी त्याच्यामध्ये झाडामध्ये टाका आणि हे मी टाकलेलं आहे स्वतः. हे बघा 1 महिन्यानंतरच, इव्हन तुम्हाला त्याचं इफेक्ट 15 दिवसानंतरच दिसणार आहे. त्याच्यामध्ये कळ्या येणार आहेत आणि एवढे चांगले तुमचे झाडं वाढतील ना, खूप फास्ट त्यांची ग्रोथ होणार आहे. हे पाणी त्याच्यामध्ये टाका. फक्त एक होममेड रेमेडीज आहे जे पाणी तुम्ही तुमच्या झाडांना देणार आहे. जसं आपल्याला पोषणाची गरज असते तसं झाडांनाही पोषणाची गरज असते. नॉर्मल पाणी देऊन फक्त आपल्या झाडांची वाढच होणार नाही, कारण की नॉर्मल पाणी म्हणजे एक त्याच्यामध्ये काहीच न्यूट्रिएंट्स नसतो. मग त्याच्याने वाढ होत नाही लवकर, म्हणजे जशी आपल्याला एक्सपेक्टेड असते तेवढी चांगली ग्रोथ होत नाही, तेवढे फुलं लागत नाही. म्हणजे झाडं एकदम तरतरीत हिरवेगार दिसायला पाहिजे, फुलं लागायला पाहिजे, कळ्या यायला पाहिजे, ते वाढायला पाहिजे, म्हणजे झाडं एकदम तुमचे हेल्दी आहेत. तर आज आपण एक होममेड रेमेडीज बघणार आहे आणि तुम्हाला मी असे 10 टिप्स देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, जे की तुमच्या झाडांसाठी खूप जास्त फायदेशीर असणार आहे. झाडं प्रत्येकांना आवडतं, ग्रीनरी प्रत्येकाला आवडतं. ग्रीन कलरच असा आहे ना जो अट्रॅक्ट करते आपल्याला. बाहेर आपण बघितलं नेचर ग्रीन आहे, स्काय ब्लू कलर, समुद्राचा कलर, एवढं सुंदर आहे ते. इवन ज्यांना हँडल करता येत नाही, म्हणजे ज्यांच्याकडे वेळ नाही आहे झाडांसाठी, तर ते आर्टिफिशियल का होत नाही, पण आपल्या घरी प्लांट्स नक्कीच ठेवतात. मोठ्या मोठ्या जे घरामध्ये तुम्ही बघत असाल, एवढं कलर हा अट्रॅक्टिव्ह असतात. झाडं खूप जास्त अट्रॅक्टिव्ह असतात. एक पीस ऑफ माइंड तुम्हाला देतात ते, आणि एक फ्रेशनेस तुमच्या घरामध्ये क्रिएट करतात. तुम्हाला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात. एवढे सगळे फायदे आहेत ह्याच्या. आणि मला तर खूप हौस आहे झाडांची. ॲक्च्युली माझी जेवढी मोठी बाल्कनी ते सगळे मी झाडं भरलेले आहेत. इवन अजून जर स्पेस असलं तर मी ठेवले असते. तुम्हाला मी पूर्ण माझं बाल्कनी पण दाखवणार आहे. आणि असे 10 टिप्स आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जे की तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर असणार आहे. टिप नंबर 1, आपण जे काही झाडं ठेवतात ते ॲक्च्युली आपल्याला बघायचं आहे की ते लाईटिंगमध्ये आहे का नाही. प्रॉपर डायरेक्ट सनलाईट, त्याला सूर्यप्रकाश जे आहे तो येतो का नाही. कारण काही प्लांट्स होममेड असतात, इंडोर प्लांट्स असतात, होममेड नाही, इंडोर प्लांट्स असतात जे फक्त घरामध्ये आपल्याला ठेवायचं असतं. तरी पण त्या झाडांना लिटिल बिट का होत नाही, एकदम कोमट नाही, एकदम कवळी जे ऊन आहे, एकदम सकाळचं कवळं ऊन जे आहे, थोडीशी चूक होत आहे, कवळं ऊन जे आहे ते झाडांसाठी खूप जास्त गरजेचे असतात. ऊन डायरेक्ट जास्त जे हार्श ऊनपेक्षा कवळं ऊन तरी त्या झाडांना असायला पाहिजे. प्रत्येक झाडाला ऊन पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याने त्यांची ग्रोथ लवकर होते. कारण उन्हामध्ये असे गुणधर्म असतात की त्यांच्यामधले जे बॅक्टेरिया आहेत ते मारायची क्षमता त्याच्यामध्ये असतात. इन केस त्यांच्यामध्ये काही किडेबिडे लागले असतील, काही बॅक्टेरिया असले असतील, ते बॅक्टेरिया काय करतात की त्यांची वाढ होऊ देत नाही. तुम्ही त्यांना जे काही खाद टाकणार आहे, जे काही पाणी तुम्ही देणार आहे त्यांच्यासाठी, ते बॅक्टेरिया ते खाऊन घेतात आणि त्यांना प्रॉपर न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषण भेटत नाही, म्हणून त्यांच्यामुळे त्याची वाढ होत नाही. तर थोडं का होत नाही, झाडं उन्हामध्ये नक्कीच ठेवायला पाहिजे. काही झाडं असतात ज्यांना कमी उन्हाची गरज असते आणि काही झाडं असतात की त्यांना जास्त ऊन असलं तरीही पण ते त्यांच्यासाठी चांगलंच असतं. पण किती का होत नाही, पण प्रत्येक झाडाला उन्हाची गरज असतेच. आता जे इंडोर प्लांट्स आहेत तर ते डेली घरातच असतात. तर वीकमधून ज्या दिवशी जास्त ऊन पडतो तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी किंवा एक दिवस तरी त्यांना जे झाडं आहेत त्यांना उन्हामध्ये ठेवा, म्हणजे त्याच्यामधले जे बॅक्टेरियाज आहे ते मरून जातील आणि जे काही आपण प्रोव्हाइड करणार आहे आपल्या प्लांट्सला ते त्यांना नक्कीच भेटणार आहे. दुसरी गोष्ट आहे वॉटरिंग म्हणजे पाणी टाकणे. तर पाणी जे आपण झाडाला घेतो, कित्येक लोकांना हेच माहिती नसतं की आपल्याला आपल्या झाडांना किंवा प्रत्येक झाडांना किती गरज आहे पाण्याची. आता मनी प्लांट्स आहेत त्याला जास्त गरज नाही आहे. दुसरे भरपूर प्लांट्स असतात जे शोचे असतात, त्यांना जास्त पाण्याची गरज नसते. आणि जे जास्त मोठे प्लांट्स असतात त्यांना जास्त पाण्याची गरज असते. तर ॲलोवेरा, त्याला पण पाण्याची गरज नाही आहे, ते बिना पाणीचं सुद्धा जगून जातं ते ॲलोवेरा. त्या पद्धतीनं कोणत्या प्लांट्सला किती पाणी द्यायचं आहे आणि पाणी केव्हा द्यायचं आहे त्याची प्रॉपर नॉलेज असणं आपल्याला गरजेचं असतं. कारण की रोज पाणी देणं म्हणजे त्यांचे जे पाणी जर जास्त झालं तर मूळ जे आहे ते पूर्ण खराब होऊन जातात, कुजून जातात आणि ते झाडांची वाढ तर होणारच नाही, ते झाड उलटं सुकून जाईल. त्याच्यामुळे जेव्हा पूर्ण आपली माती ड्राय झाली, पूर्ण आपलं जे सॉईल आहे पूर्ण ड्राय झालं, म्हणजे त्याच्यामध्ये पाणीचा अंश आता नाही आहे, त्यावेळेला तुम्ही प्रॉपर त्यांना पाणी द्या. म्हणजे ते झाडं जे आहेत एकदा माती ड्राय झाली ना, म्हणजे त्याच्यामध्ये किडे राहणार नाहीत.
आणि त्यानंतर त्यांना परत पाणी द्या. नाहीतर ऑलरेडी ते पाणी ओलं आहे, ओलं असलं ना त्याच्यामध्ये बघा किडे जमा होतात आणि ते किडे जे आहे ते झाडांना वाढू देत नाही. त्याच्यामुळे पाणी कधी टाकायचं, किती टाकायचं ह्याची नॉलेज असणं प्रॉपर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. थोडीशी माती जर ड्राय असली ना तर नक्कीच त्यांना आता पाणी तुम्ही द्यायचं आहे असं समजून घ्यायचं आहे. जास्तीत जास्त आता ते पण सीझन वाईज असतो. जसं आता सीझनेबल जसं आपण वॉटरिंग करतो तर टिप नंबर 3 आहे, हा प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला आपल्या झाडांची पाण्याची गरज जास्त असते. म्हणजे कसं आता पावसाळ्यामध्ये पाण्याची गरज जास्त नसते तेवढं झाडांना, तेच उन्हाळ्यामध्ये डेली आपल्याला झालं तर डेली झाडांना पाणी द्यावं लागतं. तो डिपेंड करतं की तुम्ही उन्हामध्ये डायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवलेलं आहे का कुठे ठेवलेलं आहे. आणि जे माती आहे ते पूर्ण जर कोरडी झाली असेल तर तुम्हाला नक्कीच पाणी द्यायचं आहे. आणि तेही भर उन्हामध्ये पाणी द्यायचं नाही आपल्याला. कारण एकतर मॉर्निंगमध्ये द्या तुम्ही 8 ते 9च्या दरम्यान तुम्ही पाणी द्या. अदरवाईज त्याच्यानंतर 6च्या नंतर, संध्याकाळी 6च्या नंतर, 5च्या नंतर 5 ते 6:30पर्यंत तुम्ही पाणी द्या. त्याचा एक प्रॉपर टाईम घ्या. नाही तर भर खूप जास्त ऊन पडत आहे आणि आपण पाणी देत आहे त्याच्याने सुद्धा झाडं खूप जास्त खराब होतात. त्याच्यानंतर 4था 5वा टिप हे असं आहे की आपण जसं नॉर्मल पाणी देतो तो आपल्याला तेवढी ग्रोथ भेटत नाही. स्वतःसाठी आपण काहीतरी प्रोटीन शेक घेतो आहे का नाही, प्रोटीन पावडर घेतो, काहीतरी दूध पितो, एक्स्ट्रा एनर्जीसाठी आपल्याला एक्स्ट्रा न्यूट्रियन्सची गरज असते. तसं झाडांनासुद्धा असते. महिन्यातून एकदा तरी तुम्ही त्यांना फर्टिलायझर देणं गरजेचं आहे. तुम्ही डेली जे काही पाणी देत असाल त्याला सोडूनही तुम्ही रोज तर फर्टिलायझर आपण देऊ शकत नाही, त्याने झाडं खूप जास्त खराब होतात. आणि ते फर्टिलायझर महिन्यातून एकदा तर तुम्ही त्यांना द्या, बरोबर त्यांची जी वाढ आहे खूपच चांगली होणार आहे. त्यानंतरचं टिप आहे की जे आपण फर्टिलायझर टाकतो ना ते मुळात आपल्याला ॲक्च्युली क्वांटिटी माहिती असायला पाहिजे की किती टाकत आहे. आणि त्याचं जे मूळ आहे त्या मूळ सोडून इतर जागेवरती टाकायचं आहे. म्हणजे जी आपली कुंडी आहे, झाडाची कुंडी आहे, त्याच्या सराउंडिंगमध्ये आपल्याला द्यायचं आहे, पण मुळापासून लांब द्यायचं आहे. नाहीतर जर तुम्ही मुळातच ते फर्टिलायझर दिलं ना तर ते काय होतं की डायरेक्ट त्याच्यावर जाऊन त्याचं जे केमिकल्स असतो ते अटॅक करतो आणि ते मूळ खराब होऊन जातात आणि तुमची झाडं जे वाढण्यासाठी तुम्ही फर्टिलायझर दिलेलं असतं ते खराब होऊन जातं. तर क्वांटिटी पण ही खूप जास्त महत्त्वाची असते. तो डिपेंड करतो की फर्टिलायझर तुम्ही कोणतं वापरत आहे. तुम्ही कंपोस्ट खाद वापरत आहे किंवा युरिया वापरत आहे. युरियासुद्धा आपण टाकतो याच्यामध्ये. किंवा जे शेण आहे, शेणाचे जे खेपले बनवले जातात त्याचे जे पावडर आहे ते पण टाकलं जातं. तर असे जे फर्टिलायझर आहे त्याच्यावरती तुम्ही जेव्हा केव्हा घेणार फर्टिलायझर तर त्यांना विचारून घ्यायचं की किती टाकायचं आहे. त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यांना यूज करायचं आहे. एक्सेस फर्टिलायझर तुमचे झाडं खराब करू शकतात. नंतर तुमची जी सॉईल आहे, जे माती आहे ते थोडंसं तुम्ही काय करायचं की जेव्हा आपण झाडं लावतात ना तेव्हाच वेळेला आपल्याला थोडं ही केअर करायची आहे की खाली जेव्हा आपण माती टाकतो तर डायरेक्ट त्या पॉटमध्ये एकतर होल असायला पाहिजे जेणेकरून की एक्सेस जे पाणी आहे ते निघून जायला पाहिजे, राईट. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्ही काय टाकायचे की जसे काय म्हणतात दगड वगैरे ज्याला म्हणतात किंवा स्टोन जे असतात आपले गिट्टी टाईपमध्ये मोठे मोठे असं, किंवा नारळाचे हे आहेत ते, म्हणजे जेणेकरून पाणी जे आहे ना लगेच निघून जायला पाहिजे असं काही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. दगड असतात मोठे मोठे गिट्टी टाईपमध्ये असतात किंवा नारळ फोडलेले जे खापर असतो ते असं काहीतरी टाकलं आणि त्यानंतर तुम्ही माती टाका त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बी थोडंसं खाद टाकूनच मग ते झाडं लावा जेणेकरून की तुमच्या झाडांची जी ग्रोथ आहे ते खूप चांगलं होऊन जातं. त्याच्यानंतर आहे आपल्याला की जेव्हा आपण झाड बघतो तेव्हा आपल्याला खूप 7 दिवसाला 5 दिवसाला जेव्हा तुम्हाला वेळ भेटतं, मी काय करते जेव्हा कोणाचा फोन आलं, आईचं, मम्मीचं, बहिणीचं, कोणाचा बी जर फोन आला तेव्हा मी बोलत मग ते झाडामध्ये खुरपायला चालू करते. म्हणजे आपण काय करतो की जी माती आहे त्याला खालीवर करायचं आहे ना, तर ती माती गच्च पकडली गेली ना तर प्रॉपर त्या रूट्समध्ये झाडांच्या रूट्सपर्यंत ऑक्सिजन जात नाही जेणेकरून त्यांची वाढ होत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे सारखं ती माती जी आहे ना त्याला खालीवर करायचं आहे जेणेकरून की
झाडाच्या रूट्सला प्रॉपर ऑक्सिजन भेटावं आणि त्यांची वाढ चांगली हो. तर ती माती खालीवर करायचं असते आपल्याला, खुरपायची असते व्यवस्थित चांगलेपणाने. कमीत कमी एक तुमचं जे हात आहे तेवढं तरी माती खालीवर करायला पाहिजे, जेणेकरून त्यांनासुद्धा श्वास घ्यायला भेटणार आहे त्यांच्या झाडाच्या रूट्सला आणि ते झाडं नक्कीच खूप चांगले वाटतात. त्याच्यानंतर आहे की त्याच्यानंतर टिप नंबर माहिती नाही कोणतं आहे, पण टिप नंबर त्याच्यानंतरचं आहे की त्याला प्रॉपर कटिंग पाहिजे. आता जे फुलं असतात जसं गुलाबाची आहे, जास्वंदाची आहे, एकदा त्यांना फूल आले की मग त्यांना वरचीवर कटिंग करायला लागते. कटिंग नाही केलं ना तर परत ते नवीन ब्रांचेसला फूल येणार नाही. त्यांची नवीन ब्रांचेस आले की त्या नवीन ब्रांचेसलाच फूल लागतात. त्याच्यामुळे प्रॉपर कटिंग करणेही आपल्याला गरजेचं आहे. नाहीतर एकदा झाड होते की सारखं उंच 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 जाते. आता ही कढीपत्ता उन्हाळ्यामध्ये पूर्ण कटिंग करून जाते मी, त्यानंतर पूर्ण बहरलेलं असतो. गुलाब आहे पूर्ण कटिंग करावं लागतं. पूर्ण एकदा फूल येऊन गेले की त्याच्यानंतर कटिंग केल्याशिवाय ते झाडं तुमचे वाढणारच नाही, कोणी फुलंही लागणार आहे. तर कटिंगसुद्धा खूप गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये रिपॉटिंग करायचं आहे. म्हणजे आपल्याला दुसरं एखादं पॉट आहे त्याच्यामध्ये पूर्ण माती, ते वर्षातून एकदा तुम्ही केलं तरी काय हरकत नाही आहे. म्हणजे जे माती आपण खूप वर्षापासून हे करत आहे, दरवर्षी त्याला जर तुम्ही दुसऱ्या कुंड्यामध्ये परत माती खालीवर करून त्याच्यामध्ये थोडं कंपोस्ट खाद वगैरे तुम्ही ॲड करून ते पूर्ण माती मिक्स करून नवीन पॉटमध्ये तुम्ही टाकलं तर नक्कीच त्याचा पण फायदा नक्कीच होणार आहे. आणि त्यानंतर जे सुकलेले त्याच्यामधले पानं वगैरे आहे ते गळतात, ते गळून त्याच मातीमध्ये पडतात आणि कुठं ना कुठे परत त्याला किडे लागतात, फंगस लागून जातो आणि त्या झाडांची वाढ होत नाही. तर प्रॉपर आणि जे आपण पेस्ट जे काही खाद वगैरे टाकतो तर ते सुके पानं झाडावर तसेच लागलेले आणि ते सुद्धा खात राहतात, मग ते तसंच वेस्ट होऊन जातं ते. त्याच्यामुळे जे सुके पानं आहेत त्याला काढून घेणं, प्रॉपर कटिंग करणं, मातीला खालीवर करणं, त्याला रिपॉटिंग करणं, त्याला ऊन किती लागत आहे ते बघणं, त्याला पाणी किती लागत आहे ते बघणं, महिन्यातून एकदा त्याला खाद देणे, म्हणजे एवढे सगळे टिप्स तुम्ही फॉलो करा. आणि हे गरजेचंच आहे तुम्हाला जर झाडं आवडत असतील तर हे तुम्ही एकदा कंटिन्यूमध्ये जर असणार ना तर नक्कीच